गाणारा पोपट. एकदा एका फकीराने बादशहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगला गाणाऱ्या जातीचा होता. बादशहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्त्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशहाला खूप आनंद होई. त्याच्याकडून उर्दू कविता ऐकण्यात बादशहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले, खोकलेले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे. एका दिवसाची गोष्ट. सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्याबद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला, "हे बघ, पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता कामा नये. पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन, समजलं?" सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला. परंतु पोपटाला काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते. एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीराभोवती लापटून घेतले आणि त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता, तरी पण पोपट बरा होत नव्हता. बादशहाही आपल्या काही महत्त्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताना पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु राजाला हे सांगणे शक्य नव्हते. सेवक घाबरला. त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वतः पोपटाची परिस्थिती पाहिली. सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला, "ठीक आहे, मी बघतो सगळं, तू घाबरू नकोस." बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला, "सरकार, आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पाहावं तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो, आज तर केव्हापासून तो परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहे. चला, आपण तरी एकदा बादशहाला बिरबलासमोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला. पाहतो तर काय, पोपट मरून पडलेला. तो बिरबलाकडे वळून म्हणाला, "बिरबल, तू तरी किती मूर्ख आहेस. अरे, हा पोपट तर मरून पडला आहे." "नाही सरकार, पोपट मेलेला नाही. परमेश्वराचं चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंद्याशी पुरून गाढायला सांगा, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती भेटेल." बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली. "पोपट मेलं असं सांगायला आलास तर तुझं डोकं उडवेन," असं सेवकाजवळ बोलल्याचं त्याला आठवलं. बिरबलानं युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहाला गालातल्या गालात हसला आणि बिरबलाबरोबर निघून गेला. पुढील कथा. तुमचं यश तुमच्या आसपासच आहे. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी दिली युवकाला शिकवण. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं.
युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.